नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनिया स्मार्ट नोट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. CTET परीक्षा आता अवघ्या 45 दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आणखीनही या परीक्षेचा अभ्यास म्हणा त्याला सुरुवात केलेली नाही आहे. तर मी अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे की 45 दिवसामध्ये अभ्यास कसा करायचा. आता हा जो व्हिडिओ आहे हा मी माझ्या स्वतःच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीवरती बनवलेला आहे. मी माझ्या अभ्यास करताना पेपर पास करता झाले त्यावेळेस कोणकोणत्या टिप्स वापरल्या, कोणकोणत्या पॉईंट्सनुसार मी अभ्यास केला आणि तोही कमी वेळामध्ये आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क मिळवून देणारा अभ्यास कसा करता येईल, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी प्रत्येक पॉईंट ते डिटेलमध्ये सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला अभ्यास करताना फायदा होईल. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिला मुद्दा आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करा. वहीमध्ये स्वतः हाताने लिहून काढा आणि त्याचं ॲनालिसिस करा आणि वाचन करा. सर्वात सुरुवातीला अभ्यास करण्यासाठी आपण परीक्षेचा सिलेबस हा आपण जी ऑफिशियल वेबसाईट असते CTETसाठीची त्या वेबसाईटवरनं आपण डाउनलोड करून घ्यावा आणि आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या वहीमध्ये तो लिहून काढावा. असं नाही की तो डाउनलोड केला आणि कॉम्प्युटरवरनं प्रिंट काढून आणली आणि वहीमध्ये चिटकवली, असं करू नका. तो स्वतःच्या हाताने वहीमध्ये लिहून काढा. तो शांतपणे व्यवस्थित वाचा. प्रत्येक धड्यामध्ये प्रत्येक जो टॉप विषय आहे, CDP असेल, EVS असेल, मॅथ, इंग्लिश, लँग्वेज 1, लँग्वेज 2 या 5ही विषयांचा जे अभ्यासक्रम आहे त्याचं तुम्ही काय करा, व्यवस्थित ॲनालिसिस करा. कोणते धडे महत्त्वाचे आहेत, कोणकोणते धडे नेमके त्यांची नावं काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. त्या धड्यांची नावं आपल्याला माहीत करून घेतली पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग त्यानुसार आपण आपल्या अभ्यासाची पुढची स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. अभ्यासक्रम माहीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. सिलेबस हा तुम्ही वहीमध्ये स्वतः लिहून काढा. हा झाला माझा पहिला मुद्दा. दुसरा पॉईंट आहे PYQ. प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचा, यामुळे परीक्षा प्रश्न पॅटर्न कळतो. आता तुम्ही सिलेबस लिहून काढल्याच्या नंतर काय करायचे, जे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात, पूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न असतात, ते तुम्ही वाचून काढा. आता हे कुठून वाचून काढायचे? एकतर CTETचे जे पेपर असतात ते ऑनलाईन आपल्याला डाउनलोड करून घेता येतात. त्यामधनं तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचू शकता. नाहीतर मग यासाठी प्रिव्हियस इयरसाठीच आपल्याला पुस्तकसुद्धा भेटतात वेगवेगळे मार्केटमध्ये. तुम्ही कोणतेही एका प्रकाशनाचं PYQचं पुस्तक आणा आणि त्यामधले प्रश्न वाचून काढा. CDP असेल, मॅथ असेल, इंग्लिश असेल, 5ही विषयांमधले PYQ तुम्ही वाचून काढा. कोणत्या म्हणजे त्यामधनं तुम्हाला काय कळेल की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न जास्त आलेले आहेत किंवा कोणते टॉपिक हे सोपे आहेत, कोणते अवघड आहेत, हे तुम्हाला PYQ वाचल्याच्या नंतरच कळणार आहे. त्यामुळं दुसरा मुद्दा हा आहे, 45 दिवस असले तरीही ही स्टेप तुम्ही करायचीच आहे, PYQ वाचायचीच आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो मी करत होते, जो विषय आहे त्याच्या कन्सेप्ट रीड करा आणि क्लिअर करून घ्या. इम्पॉर्टंट टॉपिक क्वेश्चनसाठी शॉर्ट नोट्स बनवा. हा पॉईंटसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. CTETचा जो पेपर असतो तो हा कन्सेप्च्युअल असतो. त्याच्यामध्ये एका वाक्यामध्ये उत्तर लिहा अशा टाईप येत नाही की जसं आपल्याला स्टेट बोर्डच्या पेपरमध्ये विचारलं जातं, एका वाक्यामध्येच क्वेश्चन असल्यासारखं आपल्याला तसंच अभ्यास करायची सवय आहे. परंतु CTETचा जो क्वेश्चन पेपर असतो, प्रश्नपत्रिका असते, त्याचं स्वरूप प्रश्नांचं स्वरूपच असं असतं की कन्सेप्ट तुमची किती क्लिअर झाली आहे हे ते त्या प्रश्नामधनं आपल्याला विचारत असतात. त्यामुळे आपले हे 5ही विषयांच्या कन्सेप्ट ज्या असतात, त्या विषयामधली कन्सेप्ट जी आहे ती आपली क्लिअर असली पाहिजे. CDP हा विषय असेल त्याच्यामध्ये लहान मुलांचं जे मानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्र,
याबद्दल आपल्याला किती माहिती आहे हे ते त्यांच्या पेपरमधल्या क्वेशनमधून आपल्याला विचारून घेतात आणि त्यानुसार आपल्याला आन्सर द्यावं लागतं. त्यासाठी कन्सेप्ट ह्या क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या प्रत्येक विषयामधले इम्पोर्टंट टॉपिक कोणते आहेत हे तुम्हाला पी-वाय-क्यू केल्यावर कळेल. ते टॉपिक तुम्ही पुन्हा-पुन्हा वाचायचे आहेत, त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत, त्याचे क्वेश्चन जे असतात ते सतत वाचून काढायचे आहेत. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे अनुभवी शिक्षक किंवा एक्झाम पास झालेल्या व्यक्तींचे गाईडन्स घ्या. चांगले विषयानुरूप मॅरेथॉन पहा, नोट्स बनवा. आता इथे मी सांगेल तुम्हाला, की अनुभवी शिक्षक जे असतात किंवा एक्झाम पास झालेल्या ज्या व्यक्ती असतात, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. कारण अनुभवी शिक्षकांना खूप वर्षापासून त्या विषयाचा अभ्यास करायची सवय असते. ते तो विषय हाताळण्याची सवय असते. प्रत्येक वर्षीचे क्वेश्चन पेपर त्यांनी ॲनालिसिस केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला जी व्यक्ती YouTube वरती शिकवणारी असेल किंवा प्रत्यक्षामध्ये क्लासेसमध्ये असेल, तुम्हाला जी व्यक्ती मार्गदर्शक वाटत असेल, तिचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. दुसरा मुद्दा म्हणजे एक्झाम पास झालेल्या व्यक्ती ज्या आहेत. आता मीही CTET पेपर 1 पास झालेली आहे. त्यामुळे मी माझे अनुभव तुम्हाला इथे सांगते आहे. तसे तुम्ही आणखीही कोणी व्यक्ती असेल तर तिचं तुम्ही गाईडन्स घेऊ शकता, की नेमकं तुम्ही अभ्यास कसा केला? मी माझ्या अभ्यासामध्ये मी काय आणखीन ॲड केलं पाहिजे? या गोष्टीचं मार्गदर्शन ती व्यक्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे देऊ शकते. खूप साऱ्या व्यक्ती खूप सारे शिक्षक आणि खूप सारे पास होणाऱ्यांचे सतत व्हिडिओ पाहत बसू नका. मोजकेच परंतु ज्यांना खूप दर्जेदार माहिती आहे अशाच लोकांचे व्हिडिओ तुम्ही पाहत जा आणि पुढचा मुद्दा आहे याच्यामध्येच चांगले विषयानुरूप मॅरेथॉन पहा. आता तुम्हाला टाईम राहिलेला आहे 45 दिवस. 45 दिवसामध्ये तुम्हाला हे 5ही विषय सगळे व्यवस्थित करून त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ते तुम्ही कमी वेळात कसं करणार आहात? एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही अख्खे पुस्तकाचे नोट्स बनवू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, की हे जे YouTubeवरती वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस असतात. मी तुम्हाला हिंदी भाषेमधले क्लासेस म्हणजे जास्त प्रेफर करेल कारण पेपर हा हिंदी भाषेमध्ये असतो आणि त्यामुळे आपण हिंदीमधनं जर मॅरेथॉन पाहिले, तर आपल्याला पेपरमध्ये सुद्धा उत्तरं पेपर सोडवायला मदत होते त्यामुळं. हिंदी भाषा ही आपल्याला जास्त ओळखीची नसते आणि हिंदीमधनं जर आपण प्रॅक्टिस केली, हिंदीमध्ये आपण पाहत राहिलो, जास्त करून CDP म्हणा, मानसशास्त्राचा हा जो विषय आहे, याची भाषा थोडी क्लिष्ट असते, थोडीशी अवघड असते आणि पेपरमध्ये सुद्धा जे क्वेश्चन असतात ते खूप लेंदी असतात. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन वाचायला आणि समजायलाच 1 मिनिट लागेल. त्याच्यामुळं तुम्ही मॅरेथॉन जे आहेत ते हिंदी भाषेमधनं पाहायचे आहेत. तुम्ही मराठीमधनंही पाहू शकता. तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर करायच्या असतील तर मॅरेथॉन मराठीमधने पण पहा. परंतु नोट्स बनवताना हिंदीमध्येच नोट्स बनवा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. टाईम 5वा महत्त्वाचा पॉइंट आहे माझ्या अभ्यास स्ट्रॅटेजीमधला. टाईम लावून पेपर सोडवा किंवा रिव्हिजन सतत करत राहा. आता मी पी-वाय-क्यू ही केलं होतं. इम्पोर्टन्स टॉपिकच्या नोट्स पण काढलेल्या होत्या आणि ऑनलाईनसुद्धा मी वेगवेगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेत होते. हे सर्व केल्याच्या नंतर पण बऱ्याच मुलांना परीक्षेमध्ये 1-2 मार्कावरून ते म्हणजे पास होत नाहीत. तर त्याचं कारण काय असतं, की त्यांनी हे सर्व केलेले असतात पॉइंट, परंतु त्यांनी टाईम लावून पेपर सोडवलेला नसतो. त्याच्यामुळं पेपर वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या पेपर आधी सोडवण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आपण जे नोट्स काढलेले आहेत, आपण स्वतःच्या हातानं ज्या नोट्स लिहिलेल्या आहेत, त्याचं रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला सतत मॅरेथॉन दिवसाला प्रत्येक चॅनलवर एक मॅरेथॉन असं तुमचं रिव्हिजन होईल का? नाही. तर तुमच्या स्वतःच्या हातच्या नोट्स ह्या तुम्ही कमी वेळेमध्ये तुम्ही पटकन वाचून काढू शकतात परत-परत. त्याच्यामुळं टाईम लावून पेपर सोडवायचा आहे, मॉक टेस्ट सोडवायचे आहेत किंवा रिव्हिजन सतत करत राहायचे आहे. ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. तेव्हा आपल्याला पेपर हा वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतो. नाहीतर आपल्याला सगळे येत असून सुद्धा आपल्याला टाईम पुरत नाही आणि
पेपरमध्ये मग उत्तराला गोल करणं सुद्धा बाकी राहून जातं बऱ्याच जणांचं. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे सेल्फ स्टडी, सेल्फ कॉन्फिडन्स यावर लक्ष केंद्रित करा. आता मी माझा अभ्यास करताना माझ्या मैत्रिणींसोबत अभ्यासाबद्दलचं डिस्कशन करायचे. परंतु प्रत्येकाचं अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. माझीही अभ्यास करण्याची पद्धत वेगळी होती, माझ्या मैत्रिणींचीही वेगळी होती. तसंच तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुमची अभ्यास करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असणार. कारण प्रत्येकाचा अभ्यासाचा प्लस पॉइंट असणारा विषय वेगळा असतो. कोणाकोणाला मॅथ सोपं जातं, तर कोणाला इंग्रजी सोपं जातं, कोणाला सी-डी-पी एकदम कन्सेप्ट क्लिअर असतात, त्याच्यामुळे त्यांना सी-डी-पीमध्ये टेन्शन येत नाही. तर काहींना भाषा विषय असतात ते एकदम पक्के असतात. मग आपल्या विषयानुसार आपण प्राधान्य द्यायचे, की आपल्याला सोपे विषय जे आहेत त्याला थोडासा कमी वेळ द्यायचा आहे आणि जे आपल्याला अवघड विषय जातात त्यांना आपण जास्त वेळ द्यायचा आहे. सोपे विषय पण आपल्याला असेच परीक्षेला डायरेक्ट सोडवायचे असं नाही, त्याला पण टाईम द्यायचा. परंतु अवघड जे विषय जातात, ज्याच्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर नाही आहेत, त्या आपण आधी क्लिअर करायच्या आहेत. त्याच्यामुळं काय होतं, आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, की नाही बाबा आता मला सोपे पण येत आहेत आणि अवघड जे कन्सेप्ट आहेत, त्यासुद्धा मी व्यवस्थित अभ्यास करत आहे. आणि सेल्फ स्टडी तुम्ही कितीही वेगवेगळे चॅनल पाहिले आणि कितीही दिवसभर तुम्ही अगदी दिवसभर जरी एखादे टॉपचे शिक्षकांचे जरी रोज चॅनल पाहिले, व्हिडिओज पाहिले, तरीही तुमची सेल्फ स्टडी हीच तुम्हाला परीक्षेमध्ये कामा येते. तुम्ही स्वतःच्या हाताने त्या शिक्षकांच्या म्हणा किंवा त्या चॅनलवरच्या म्हणा, माहितीचे टिप्स असोत किंवा नोट्स असोत, तुमच्या वहीमध्ये तुम्ही स्वतः हाताने लिहून काढल्यावरच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होतो. स्वतःवर विश्वास ठेवा. आपण अभ्यास करतोय तर आपल्याला आपण जो अभ्यास करतोय, तो आपल्याला पेपरमध्ये आपल्याला व्यवस्थित सोडता यावा यासाठी आपण सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बरेच मुलांना आता पेपर कसा जाणार, आता पेपर कसं जाणार असं टेन्शन घेत बसतात आणि मग ऐनवेळी पेपरमध्ये ते गडबडून जातात. मग त्यांना काही आठवत नाही, बऱ्याच जणांना ब्लँक होऊन जातात. म्हणजे मग इतकं हे सर्व स्टेप करून आपल्याला काही उपयोग होतो का? तर नाही. त्याच्यामुळं आपल्या स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण एवढे दिवस 45 दिवस इतका अभ्यास केला दिवस-रात्र एक करून, तर पेपरमध्ये आपण आत्मविश्वासानं जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि रोजसुद्धा अभ्यास करताना असं आपण म्हणणं गरजेचं आहे, की माझा अभ्यास आता हळू मी पूर्ण करत आहे. 45 दिवसामध्ये मी माझं पूर्ण रिव्हिजनसुद्धा माझं होणार आहे, असं आपल्या मनाला आपण सांगायचं आहे ना, तेव्हा आपलं मन जरा शांत होतं. नाहीतर मग ते काय करतं, चंचलपणे इकडे-तिकडे पळत जातं. हे वाचू का? हे वाचू का? ह्या सरचं वाचू का? असं करायचं नाहीये. तर मी स आणि सर आता सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा पॉइंट आहे माझ्या अभ्यास स्ट्रॅटेजीमधला, स्वतःची तब्येत सांभाळा. आता तुम्ही म्हणाल स्वतःची तब्येत काय सांभाळायची? तर हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही परीक्षेचा अभ्यास केलाय, पी-वाय-क्यू केले, सगळे कन्सेप्ट पण क्लिअर केले, तसे गाईडन्स पण घेतले, टाईम लावून पेपर पण सोडवलाय, कॉन्फिडन्स पण आहे. परंतु तुम्ही दिवस-रात्र अभ्यास करताना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करताना स्वतःच्या तब्येतीकडेच जर लक्ष जर दिलं नाही, तर तुम्ही ऐन परीक्षेच्या आठवड्यातच तुम्ही आजारी जर पडलात, तर तो या सर्वांवरती पाणी फिरणार आहे. त्यामुळे तुम्ही रोज अभ्यास करताना स्वतःचा आहार चांगला ठेवा, पुरेशी झोप घ्या आणि मन शांत ठेवा. मधनं ब्रेक घेत थोडासा अभ्यास एक तासभर अभ्यास केल्यावरती तुम्ही अभ्यासामधनं थोडा ब्रेक घेत जा. थोडंसं हलकं-फुलकं जेवण रोज करत जा. खूप खूप जास्त जागरण पण करत जाऊ नका. कारण खूप जास्त जागरण केल्यावरती सुद्धा आपण अभ्यास केलेला लक्षात राहत नाही. त्यामुळं थोडा टाईम अभ्यास करत जा आणि थोडासा ब्रेकसुद्धा घेत जा. आणि ते तब्येत परीक्षेच्या ऐन काळामध्ये सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण 1-2 दिवस जरी ह्या 45 दिवसामध्ये आजारी पडलं, तर 2 दिवस 2 टॉपिक आपण अभ्यासाला आपल्याला टाईम भेटणार नाहीये. आणि ऐन परीक्षेच्या दिवशी आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य हे नीट असणं गरजेचं आहे आणि आपलं शरीरसुद्धा नीट असणं खूप गरजेचं आहे.
तुम्ही खूप सारा अभ्यास करून सुद्धा जर तुम्ही ऐन परीक्षेच्या आठवड्यामध्ये जर आजारी पडलात, तर तुमचं रिव्हिजनही बाजूला राहतं आणि तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल हा खूप लो होऊन जातो. म्हणजे तुमचं शरीर पण ठीक नसतं आणि मग तुमचं मन पण स्थिर राहत नाही आणि याचा परिणाम पेपरमध्ये होतो, की पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन जे आहेत ते समजायला आपल्याला कठीण जातं. आपण थोडेसे बेचैन होऊन जातो. हे करू की हे करू? हे मला समजत नाहीये. अशी कन्फ्युजन होतात. त्याच्यामुळे स्वतःची तब्येत सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा पॉइंट सुद्धा तुम्ही स्किप करू नका. अशा प्रकारचे पॉइंट मी माझ्या हे 7 पॉइंट मी माझ्या अभ्यासामध्ये मी वापरले होते आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आता हे जे मी पॉइंट सांगितले आहेत, ही माझ्या अभ्यासाची पद्धती होती. मी माझे अनुभव तुम्हाला शेअर केले. मी CTT कशाप्रकारे पास झाले म्हणून. तर तुमचं स्वतःचं आयुष्य हे वेगळं आहे. तुमची रोजची लाईफस्टाईल वेगळी आहे. कोणी गृहिणी असेल, कोणी शाळेमध्ये जाऊन शिकवत असताल, कुणी कुठे जॉब करणारे जेंट्स जे टीचर असतील ते शाळेवरती जॉब करणारे असतील, महिला ज्या असतील त्यांना पण खूप सारी जबाबदारी असते. त्या सर्व गोष्टी पार पाडून तुम्हाला हे अभ्यासाची 45 दिवसाची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. याच्यामध्ये तुमच्यानुसार काही बदल करून घ्यायचे आहेत. आता काही-काही विद्यार्थी हे असतात, की त्यांना पूर्ण दिवस हा अभ्यासासाठी असतो. त्यांना जॉब नसतो किंवा घरातली कामे नसतात. त्यांना पूर्ण वेळ अभ्यासासाठी असतो. तर त्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आणखीन तुमच्या रोजच्या टाईम टेबलनुसार याच्यामध्ये बदल करून या गोष्टी तुमच्या टाईम टेबलमध्ये तुम्ही अवलंबाव्यात असं मला वाटतं. तुम्ही हे 7 पॉइंट जर अभ्यासाच्या वेळी वापरले, तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्कांनी CTET पेपर हे पास होताल, याची मला खात्री आहे. शेवटी एवढेच सांगेल, की मेहनत ही माणसाने केलीच पाहिजे. शॉर्टकटने हे भेटणारे मार्क्स हे खूप शॉर्टच असतात. तुम्ही खूप 2च दिवसात किंवा 10 दिवसात क्रॅक कोर्स वगैरे असे करण्याचा प्रयत्न करू नका. हे 45 दिवस तुम्हाला थोडे जरी वाटत असले, पण रोज थोडं-थोडं जर केले, तर तुम्ही सर्व सिलेबस या टाईममध्ये कव्हर करू शकता. आशा करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.